यूट्यूबच्या माध्यमातून चर्च भक्तीमध्ये उपासनेमध्ये सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। नवीन सप्ताहासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। या उपासनेला सुरुवात करत असताना उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 457 याहो प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वर सदनी, हे गीत क्राइस्ट चर्च यूथ गाणार आहे। त्यांच्या समवेत हे गीत आपण सर्वजण गाऊन या उपासनेमध्ये सहभागी होऊया। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा। हे सर्व पृथ्वी
त्याच्या पुढे कंपायमान हो. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 7वा रविवार, यासाठी असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही छोट्या गोष्टींना कमी लेखू नये किंवा आमच्यातील वैगुण्यामुळे हताश होऊ नये, तर तुझ्या सामर्थ्यावर विसंबून नेटाने व धीराने तुझ्या राज्याच्या प्रसारासाठी प्रार्थनापूर्वक रीतीने कार्य करावे, असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावीत. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नयेत, तर अज्ञानकीत अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरास जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून आपल्या घरातूनच सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू. सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करू. हे सर्व समर्थ व परम कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचं उल्लंघन आम्ही केलं आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत, त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथा पूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देव. आमेन. यावेळी घरातच असताना आजच्या मननाकरिता असलेला प्रथम शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत. मी विनंती करतो सौ मनीषा बिपिन इंगल्स या आज करता असलेला प्रथम शास्त्रपाठ आम्हा सर्वांकरता वाचन करतील. आजच्या मननासाठी असलेला प्रथम शास्त्रपाठ हग्गई याचा 2 अध्याय 1 ते 9 वचन. नव्या मंदिराचे ऐश्वर्य. 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गई संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. आता यहूदाचा प्रांताधिकारी शलतियल याचा पुत्र जरुबाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा आणि अविशिष्ट लोक यास असे विचार, ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हाला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जरुबाबेला,
हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. येथे वाचलेला शास्त्रपाठ समाप्त होत आहे. थँक्यू मनीषा मॅडम. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. त्याचप्रमाणे आजच्या मननाकरिता असलेला नव्या करारातील द्वितीय शास्त्रपाठ पत्ररूपानं आपण ऐकूया. मी विनंती करतो क्राइस्ट चर्चचे पास्टरेट कमिटी सदस्य श्री महेश दादा यांनी द्वितीय शास्त्रपाठाचं वाचन करावं. आज करता नेमण्यात आलेले शास्त्रपाठ हे पत्राच्या स्वरूपात आहे. पावलाचे करीतकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 26 ते 31 वचन आपण पाहणार आहोत. याचं शीर्षक आहे वधस्तंभाच्या ठाई असलेले सामर्थ्य. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले. आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे. म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे. त्याचप्रमाणे पावलाचे पहिले पत्र करीतकरास याचा दुसरा अध्याय 1 ते 5 वचन आपण पाहू. त्याचं शीर्षक आहे तत्वज्ञान व प्रगटीकरण. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. थँक्यू महेश दादा. श्री सुंदर. देवबाप तुम्हाला तुमच्या परिवाराला आशीर्वाद देव. शुभवर्तमान ऐकण्यासाठी घरातच असताना यावेळी आपण उठून उभे राहणार आहोत. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मार्काच्या शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 26व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो.
आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते, पण ते कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कंसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी तो म्हणाला, आपण देवराज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्यांच्या सावलीत वस्ती करता येते. आपले पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकांती असता तो आपल्या शिष्यांना सर्व समजावून सांगत असे. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. उभे असतानाच आपला विश्वास आपण प्रगट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीसाठी काही सूचना आणि विनंत्या आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, सध्या चर्चमध्ये येऊन सामुदायिक रीतीनं भक्ती करण्याची परवानगी शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेली नाही. कोरोना व्हायरस डेल्टा आणि डेल्टा प्लस यांचा संभाव्य धोका आणि त्याचा अभ्यास करून शासनानं अजून चर्चेसकरिता किंबहुना धार्मिक स्थळांकरिता नवीन नियमावली दिलेली नाही आणि म्हणून मंडळीला सूचित करण्यात येते की शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आपली चर्चची उपासना भक्ती यूट्यूबच्या माध्यमातूनच होईल. येणाऱ्या रविवारी यूट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय रेव्हरंड R.P. राठोड पाळकसाहेब, प्रिस्ट इन चार्ज क्राइस्ट चर्च, हे देवाच्या वचनांची सेवा करणार आहेत. कोरोना व्हायरसच्या या परिस्थितीमधून वाटचाल करत असताना देवाच्या वचनाशी आम्ही संलग्न असावं. देवबापाची उपासना आम्हाला आमच्या घरामधून अनुभवता यावी, याकरिता यूट्यूबच्या माध्यमातून जी टीम कार्यरत आहे, विशेष रीतीनं तिडके दादा, प्रशांत दादा तिडके, त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे संपूर्ण मंडलिक परिवार, या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो की अशा परिस्थितीमध्येही देवाचं वचन, देवाची भक्ती, उपासना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते
अतिशय परिश्रम घेत आहेत. देवबाप त्यांना आशीर्वाद देव. क्राइस्टचर्चच्या उपासनेचं हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आपल्या स्क्रीनवर लाल बटन दिसत आहे, ते सबस्क्राईबचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि देवकार्यामध्ये या छोट्याशा कृतीतून तुमचं मोठं योगदान तुम्ही देऊ शकता. विशेष विनंती आहे मंडळीसाठी. आपल्या चर्चच्या सभासद श्रीमती सुशीलाबाई श्रीसुंदर यांच्या सुनबाई सौ सियोना श्रीसुंदर ह्या आजारी आहेत. देवबापानं त्यांना आरोग्य द्यावं आणि त्यांच्या जीवनातून मोठी साक्ष आम्हा सर्वांसाठी निर्माण करावी, यासाठी वैयक्तिक रीतीनं आपल्या कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवा. त्याचप्रमाणे जो उपचार त्यांच्यावर होत आहे, ज्या डॉक्टरांच्या मार्फत होत आहे, त्या सर्वांना देवानं मार्गदर्शन आणि सामर्थ्य पुरवावं, यासाठीही प्रार्थना करा. मागील सप्ताहामध्ये मिस्टर मनीष मंडलिक यांनी देवकार्याकरिता 2000 रुपये उपकार स्तुतीच्या रूपानं दिलेले आहेत. देवबाप त्यांना आशीर्वाद देव. देवकार्याकरिता आपणा सर्वांना आपलं योगदान देता यावं, यासाठी चर्चनं व्यवस्था केलेली आहे. स्क्रीनवर या साईडला चर्चचा QR कोड आपणाला दिसत आहे. त्या ठिकाणी QR कोड स्कॅन करून फोनपेद्वारे आपलं योगदान तुम्ही चर्च कार्याकरता देऊ शकता. तसेच या बाजूला चर्चचा अकाउंट नंबर आणि आचार्यगणांचे फोन नंबर तथा चर्चच्या खजिनदारांचा फोन नंबर आपणाला दिसत आहे. आम्हाला फोन करूनही आपण आपलं योगदान आमच्या मार्फत चर्चपर्यंत पोचवू शकतात. देवबाप तुम्हाला सहाय्य करो, मार्गदर्शन करो. यावेळी मी विनंती करतो, घरातच असताना बाळासाहेब जाधव आणि त्यांचा परिवार एक गीत सादर करणार आहे. अतिशय सुंदर असं गीत हे आहे आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हे गीत सादर करावं. प्रेज द लॉर्ड. कोणी निघे पेरावया पेरावया पेरावया, कोणी निघे पेरावया पेरावया पेरावया, देववचनाचे बीज पेरावया, कोणी निघे निघे निघे, कोणी निघे पेरावया पेरावया पेरावया, कोणी निघे पेरावया पेरावया पेरावया, काही वाटे वरती पडले, पाखरांनी ते अलगद टिपले, काही वाटे वरती पडले, पाखरांनी ते अलगद टिपले, देवा वचन ऐकता क्षणी
टिपुनी, देव वचन ऐकता क्षणी, घेई सैतान सारे टिपुनी. देव वचनाचे बीज ऐसे त्याने हिरावले, हे 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 हे. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. काही खडकांवरती पडले, मूळ रुजतात करपून गेले. काही खडकावरती पडले, मूळ रुजतात करपून गेले. काही ऐकून जाणून घेती, परी रुजण्यास नाही माती. काही ऐकून जाणून घेती, परी रुजण्यास नाही माती. देव वचनाचे बीज संकट उन्हात जळे, जळे, जळे. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. काही काटेरी झुडपात पडले, वाढ खुंटली पीक न आले. काही काटेरी झुडपात पडले, वाढ खुंटली पीक न आले. चिंता लोभांची झुडपे काटेरी, वाढ फळांची रोखून धरती. चिंता लोभांची झुडपे काटेरी, वाढ फळांची रोखून धरती. देव वचनाचे बीज खुंटले पीक न आले, आले, आले. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. काही सुपीक जमिनीत पडले, मोठे झाले फळाला आले. काही सुपीक जमिनीत पडले, मोठे झाले फळाला आले. ऐकून या स्वीकारिती मनी, पीक देती अनेक पटीनी. ऐकून या स्वीकारिती मनी, पीक देती अनेक पटीनी. देव वचनाचे बीज सुफलित जीवन झाले, झाले, झाले. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. कोणी निघे पेरावया, पेरावया, पेरावया. देव वचनाचे बीज
थँक्यू जाधव परिवार. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि अशाच रीतीनं देवकार्यासाठी आपला आणि आपल्या परिवाराचा उपयोग सातत्यानं तो करून घेऊ. पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं या सप्ताहाकरिता जे थीम आपणाला मननासाठी दिलेलं आहे त्या थीमकडे तुम्हा सर्वांचं लक्ष थोडका वेळ केंद्रित करू इच्छितो. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं दिलेलं थीम आहे थेंबे थेंबे तळे साचे. या नियमाप्रमाणे देवाचे कार्य वाढत असते. थेंबे थेंबे तळे साचे. या नियमाप्रमाणे देवाचे कार्य वाढत असते. क्षणभर शांत राहूया, मन स्थिर करू. हे थीम समजवून घेण्यासाठी देवबापानं आम्हाला सामर्थ्य द्यावं, शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करू. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुबळे आहोत प्रभू, हे आम्ही जाणतो. परंतु तरीही तू आमच्यावर कृपा करतोस. तुझ्याच कृपेने आज आमच्या घरामध्ये असताना तुझ्या पवित्र वचनामध्ये समाविष्ट होण्यासाठी तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, हे थीम जे तू आम्हाला दिलेलं आहेस ते समजून घेण्यासाठी आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे, ज्ञान आणि बुद्धी दे. त्याप्रमाणे त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हा सर्वांचं सहाय्य कर. माझं दीन पामरावर तुझी कृपा दृष्टी असू दे. लागणारे शब्द आणि विचार तू मला दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. देवाचं वचन म्हणतं, बलानं नव्हे पराक्रमानं नव्हे तर माझ्या वचनानं कार्यसिद्धी होईल, माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. आणि देवाचं वचन आणि देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये सदैव कार्य करत असतो आणि देवराज्याच्या कार्यासाठी आम्हाला सतत प्रेरणा देत असतो, उत्तेजन देत असतो. आजचं थीम आम्हाला देवराज्य आणि त्या संबंधी असणारं कार्य याबद्दल समजून घेण्यासाठी आम्हाला आव्हान करत आहे. देवराज्य काय आहे, त्याची स्थापना कशा कशा रीतीनं भूतलावर झाली आणि त्यानंतर देवराज्याचे प्रतिनिधी म्हणून आमचं काय कर्तव्य आहे, या गोष्टींचा विचार अगदी थोड्या वेळामध्ये आपण करणार आहोत. देवाच्या राज्याची स्थापना अगदी सुरुवातीपासून जर आम्ही पाहिली तर तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. उत्पत्तीचा पहिल्याच अध्यायामध्ये जे वचन आहे ते वचन तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तोच शब्द देही झाला. देवकार्य हे अतिशय मोठं असं कार्य आहे जे आम्ही शब्दामध्ये गुंफून वितरित करू शकत नाही. खूप मोठी व्याप्ती या देवकार्याची आहे आणि अगदी उत्पत्तीपासून आम्ही पाहतो की सुरुवातीच्या अध्यायामध्ये देवाचं जे कार्य आहे ते आहे निर्माण करण्याचं. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही पाहिलं की देवानं त्याचं राज्य उत्पन्न केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. आणि तुम्ही बारकाईनं वाचा, त्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जसं थेंबे थेंबे तळे साचे देवबापानं हे निर्माण कार्य सुरू केलेलं आहे.
दृढीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना ठाऊक आहे पहिल्या दिवशी देवानं काय निर्माण केलं, दुसऱ्या दिवशी देवानं काय निर्माण केलं, तिसऱ्या दिवशी काय निर्माण केलं, 6 दिवसापर्यंत देवबापानं काय काय निर्माण केलं. टप्प्याटप्प्यानं ते राज्य देवानं एदेन बागेमध्ये जणू काही प्रस्थापित केलं. आणि जेव्हा देवानं स्वतःचं हे साम्राज्य तयार केलं त्यावेळी त्याला असं वाटलं की या साम्राज्याला कुणीतरी कारभारी असावेत. आणि म्हणून त्यानं आदाम आणि हवा यांच्याद्वारे एक कुटुंब निर्माण केलं. आणि या कुटुंबानं देवानं जे राज्य प्रस्थापित केलेलं होतं त्या राज्याचा कारभार सांभाळावा अशी इच्छा त्यांच्याकडून ठेवली. आणि हीच इच्छा त्यांना बोलून दाखवली. अतिशय सुरळीत चाललं, अतिशय चांगलं चाललेलं होतं. देवाचं हे राज्य ज्या ठिकाणी सुख आहे, समृद्धी आहे, भरभराट आहे, शांती आहे, ज्या ठिकाणी रोगराई नाही, ज्या ठिकाणी चिंता नाही, ज्या ठिकाणी काळजी नाही, ज्या ठिकाणी दुःख नाही, पीडा नाही, असं हे देवाचं साम्राज्य त्यानं त्या एदेन बागेमध्ये निर्माण केलं. परंतु अशा या सुंदर देवाच्या राज्याच्या कार्यामध्ये सैतानाची एंट्री झालेली आहे. आणि सैतानानं सापाच्या रूपानं येऊन या साम्राज्याला धक्का देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ज्ञात आहे, तुम्हाला ठाऊक आहे की कशा रीतीनं त्या सैतानानं या दोघांपैकी एकाला भुरळ घातली आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना अवज्ञा करण्यासाठी भाग पाडलं. देवानं प्रस्थापित केलेल्या राज्याला धक्का बसला, परंतु जास्ती काही मोठा परिणाम त्याच्यावर झाला नाही. कारण देवानं हे साम्राज्य टिकवण्यासाठी पुन्हा एक वार या पतित झालेल्या मानवाला प्रयत्न करण्याची संधी दिली. एवढंच देवानं केलं, त्यांना स्वतःपासून थोडंसं दूर सारलं. एदेन बागेतून त्यांना काढून दिलं. आणि अशा रीतीनं देवानं निर्माण केलेल्या या राज्यापासून मानव किंवा मनुष्य स्वतः होऊनच जणू काही दूर झाला. देवाची आज्ञा जरी त्यानं केली तरी देवानं त्यांना सोडलं नाही. त्यांच्या पुढच्या जीवनाची तरतूद देवानं केली. आणि देवानं त्या सर्पाला जो शाप दिलेला आहे उत्पत्तीमध्ये, काय शाप दिलेला आहे? बरोबर. आणि त्या शापाप्रमाणेच टाच फोडणाऱ्या त्या दुष्टाला ठेचण्याकरिता देवानं पुढे चालून येशू ख्रिस्ताची नियुक्ती केली, जी एदेन बागेमध्येच झालेली आहे. देवाचं हे राज्य ज्या ठिकाणी सगळं काही होतं त्या राज्यापासून आता काटे कुसळे उगवणाऱ्या भूमीपर्यंतचं कष्ट मानवाच्या जीवनामध्ये आलं. आणि मग त्यानंतर मानवाच्या जीवनात अर्पणवेदी आली, जी तुम्ही पाहाल, तुम्हाला वाचायला मिळेल उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना या पुस्तकांमधून. वेदीनं
या देवराज्याच्या प्रतिनिधींच्या जीवनामध्ये स्थान घेतलं. वेदीचं रूपांतर पुढे चालून कोशामध्ये झालं. कोशाचं रूपांतर मंदिरामध्ये झालं आणि मंदिराचं रूपांतर आज आम्ही वाचन केलेल्या शुभवर्तमानानुसार मंडळीमध्ये आणि एका वृक्षामध्ये झालेलं आहे. थोडक्यात या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या. देवराज्य कशा रीतीनं थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे वाढत 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 आलेलं आहे. मोशेच्या द्वारे नियमशास्त्र आलं आणि नियमशास्त्रानुसार देवानं केलेल्या सर्व योजना या पतित झालेल्या मानवाला देवराज्याचं कार्य करण्यास आणि देवराज्यामध्ये टिकून राहण्यास प्रेरणा देण्यासाठी झालेला आहे. अगदी मुठभर असलेले हे लोक, इतिहास आम्हाला सांगतो, देवानं सर्वप्रथम एदेन बागेतून निघाल्यानंतर आदाम आणि हवानंतर नोहाला निवडलं, जो एकच परिवार होता. त्यानंतर अब्राहमाला निवडलं, जो एकटाच होता. त्यानंतर इसहाक, याकोब आणि पुढे चालून योसेफ यासारखे लोक निवडून प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचं राज्य त्यानं कायम राखलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाचं राज्य सुरळीत चालत असतानाच जर तुम्ही पाहिलं, यशया नामक ग्रंथ याचा 14वा अध्याय आणि 12 ते 14 ही वचनं आपण यावेळेस ऐकूया. काय म्हटलंय त्या ठिकाणी? हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रात लोळवणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघांवर आरोहण करील, मी परात्परा समान होईन. आमेन. आणि हा दुष्ट विचार देवाच्या दूताच्या मध्ये निर्माण झाला. हा अहंकार आणि हा गर्व त्याच्या ठाई निर्माण झाला आणि तो देवराज्याच्या समवेत या भूतलावर टाकण्यात आला. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे देवराज्याची उभारणी करणं आणि देवराज्यासाठी कार्य करणं हे आमच्या सर्वांच्यासाठी एक मोठं चॅलेंज बनलेलं आहे. एदेन बाग बघा, त्या ठिकाणी कुठलंच भय नाही, भीती नाही, त्रास नाही, पीडा नाही, दुःख नाही. तेच साम्राज्य एदेन बागेच्या बाहेरचं जर बघा तर त्यामध्ये सुखांसोबत दुःख आहे, आनंदासोबत दुःख आहे, श्रीमंतीसोबत गरिबी आहे, चांगल्यासोबत वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचं हे राज्य त्या दुष्ट अहंकारी देवाची जागा घेण्याची ज्याच्यामध्ये लालसा निर्माण झाली, त्या दुष्टाला या भूतलावर टाकल्यानंतर त्याच्याशी संघर्ष करून आम्हाला देवराज्य या भूतलावर प्रस्थापित करण्याची जबाबदारी मिळालेली आहे. मागील दिवसामध्ये आम्ही पाहिलं, देवानं या देवराज्याकरिता शिष्यांना निवडलं, त्यांना जबाबदारी दिली. देवानं इस्रायल लोकांना अंजिराच्या झाडाची उपमा दिली. वृक्ष आज आमचा विषय आहे. टप्प्याटप्प्यानं प्रफुल्लित होणारं देवाचं हे राज्य आता एका वृक्षामध्ये परावर्तित झालेलं आहे.
आणि येशू ख्रिस्तानं देवाच्या या कार्याला आणि राज्याला झाडाची उपमा दिलेली आहे. आणि तुम्ही आणि मी देवराज्यामधील झाड आहोत. देवराज्यामधील झाड तुम्ही आणि मी आहोत, जे अतिशय बारीक दाण्यानं ज्याची सुरुवात झालेली आहे मोहरीच्या, आणि त्यावर या झाडाची उभारणी झालेली आहे. आता आम्ही झाड बनलेलो आहोत, देवराज्यातील झाड. त्या झाडासंदर्भात योहानाच्या शुभवर्तमानामध्ये एक दाखला आहे की कोणी एका मालकानं आपल्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये एक अंजिराचं झाड लावलं होतं. आणि बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी त्या बागेमध्ये तो आला आणि त्यानं पाहिलं बाग द्राक्षाचा होता, परंतु हा त्या अंजिराच्या झाडाकडे गेला आणि त्यानं पाहिलं की जे झाड मी माझ्यासाठी लावलेलं आहे त्या झाडानं फळ दिलेलं आहे की नाही, आणि त्याला फळ मिळालं नाही. आणि मग त्यानं माळ्याला बोलवलं आणि सांगितलं की बाबा रे, गेल्या अनेक वर्षापासून मी या झाडाकडे येतो आहे, हे झाड मला फळ देत नाही, तर तू काय कर, याला काढून टाक. उगाच या झाडानं जागा या झाडानं जागा का अडवावी. आणि मग तो माळी त्या मालकाला म्हणाला, साहेब एवढ्या वर्ष असू द्या, मी याला पुन्हा खत पाणी घालतो, मी पुन्हा याची निगा घेतो, मी पुन्हा त्याला फळ देण्यासाठी असणारं पूरक वातावरण तयार करतो, आणि जर एवढं करूनही पुन्हा या झाडानं फळ दिलं नाही तर आपण खुशाल ते मोडून टाकावं. प्रियजन हो, देवराज्याची स्थापना ही थेंबा थेंबानं झाली, आणि त्या थेंबा थेंबानं याची प्रस्थापना होऊन आता ते वृक्ष झालेलं आहे, आणि ते वृक्ष तुम्ही आणि मी आहोत. येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना असं म्हटलेलं आहे योहानाच्या शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये, तुम्ही नव्हे मी तुम्हाला निवडलं आहे, नेमलं आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकणारं असावं. झाडाचं कार्य फळ देणं आहे, परंतु त्याचबरोबर ख्रिस्ती वृक्ष या नात्यानं जे तुम्ही आणि मी आज जीवन व्यतीत करत आहोत, त्या वृक्षाचं, त्या झाडाचं काम आहे, जे शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की त्यावर पक्षी वस्ती करीतात. झाडाची अगदी मूलभूत कार्य जी शालेय जीवनापासून तुम्हाला माहीत आहेत, तुम्हाला ठाऊक आहेत. पहिलं काम आहे झाडाचं प्राणवायू देणं, जीवन जगण्यास आवश्यक असलेला वायू उत्पादित करणं, निर्मित करणं आणि तो देणं. दुसरं कार्य आहे झाडांचं जमिनीला मजबूती मिळवून देणं. आणि तिसरं कार्य आहे झाडाचं फळ देणं, योग्य समय योग्य वेळी. चौथं कार्य आहे निवारा देणं. पाचवं कार्य आहे सावली देणं. अशी अनेक कार्य या झाडाची जी भूतलावर आहे त्याची आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्ही आणि मी
आज वाचलेल्या शुभवर्तमानानुसार पाले झाडामध्ये सर्वात मोठं असं झालेलं आहोत आणि म्हणून सर्वसाधारण झाडाचे जे नियम आहेत, जी कर्तव्य आहेत, ती आम्हाला पाळायची आहेत. आणि म्हणून देवराज्यातील झाड कसं असावं याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, देवराज्यातील झाड या नात्यानं आम्ही देवराज्यामध्ये अनेकांना सामावून घेणारं असलं पाहिजे. देवराज्यातील झाड या नात्यानं अनेकांना सावली देणारं आम्ही व्हायला पाहिजे. देवराज्यातील झाड या नात्यानं अनेकांना मायेची ऊब देणारं, अनेकांचं सांत्वन करणारं, अनेकांना आश्रय देणारं, अनेकांना धीर देणारं, अनेकांच्या आरोग्यासाठी झटणारं, अनेकांना नवीन दिशा देणारं, अनेकांना जीवनी वायू अर्थात ऑक्सिजन पुरवणारं आम्ही व्हायला पाहिजे, असावं. हे देवराज्यात स्थित असलेल्या झाडाची कर्तव्य आहेत. हेच देवाचं कार्य आहे जे एक झाड करतं आहे. हेच देवराज्याचं कार्य आहे जे एक सर्वसाधारण झाड करतं आहे. ते अनेकांना सावली देत आहे, ते अनेकांना सहारा देत आहे, ते अनेकांचा आधार बनत आहे, ते भूमीची नासाडी होण्यासाठी भूमीची कुवत वाढवत आहे, ते प्राणवायू देत आहे, ते फळ देत आहे. असंच देवराज्यात राहणारे या नात्यानं आमचं जीवन असावं. यशायानं फार सुंदर म्हटलेलं आहे त्याच्या ग्रंथामध्ये, तुला उघडा दिसल्यास त्याला घरी आणावे, त्याला वस्त्र द्यावे, निराश्रित दिसल्यास त्याला घरी आणावे, भुकेला दिसल्यास त्याला अन्न द्यावे आणि सर्व प्रकारचं जोखड मोडावं. हा मला पसंत असणारं धर्माचरण आहे किंवा उपास आहे. अर्थात देवराज्यातील वृक्ष म्हणून आज आम्ही प्रस्थापित झालेलो आहोत आणि वृक्षाची जबाबदारी हीच आहे की अनेकांना त्या राज्यामध्ये समाविष्ट आम्हाला करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य झाडाचं आहे ते आहे त्याग. देवराज्य हे देण्यामध्येच आहे प्रियांनो. सुरुवातीपासून जर बघितलं तर देवानं आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिलेला आहे. त्यानं दिलं. पुत्रानं या जगासाठी आपला प्राण दिला. पुत्रानं तुम्हाला आणि मला पापांची क्षमा दिली. पुत्रानं तुम्हाला आणि मला जीवन दिलं. आमच्याकडून घेतलं काहीच नाही, देवानंही नाही आणि त्याच्या पुत्रानंही नाही. आणि म्हणून झाडाचं जे कर्तव्य आहे फक्त देणं, तेच ख्रिस्ती वृक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे. हेच आमचं काम आहे. भलेही थोड्या थोड्या प्रमाणात आमचं योगदान असेल. मोठ्या प्रमाणात आम्ही देवाचं कार्य करू शकत नाही, परंतु आमचं छोटंसं योगदान हे देव कार्यामध्ये मोठे चमत्कार घडवून आणणारं आहे. 5,000 प्रभू येशू ख्रिस्तानं जीव घातलं आणि त्या ठिकाणी एका छोट्याशा मुलाचं छोटंसं योगदान मोठा चमत्कार करण्यासाठी उपयोगी आलं. काय काय होतं त्या मुलाकडे? 5 आणि 2 बरोबर. आणि तेवढ्यामध्ये, एवढ्या छोट्या योगदानामध्ये
ते प्रभूच्या हातात पडल्यानंतर मोठं कार्य झालेलं आहे, जे देवराज्याचं आहे, तृप्ती करणारं, तृप्त करणारं. प्रियजन हो, आमचं योगदान देवराज्यासाठी, देवराज्यातील झाड या नात्यानं आम्हाला करायचं आहे. आता आम्ही सर्वसाधारण लोक राहिलेलो नाही, तर तुम्ही आणि मी वृक्ष बनलेलो आहोत आणि वृक्षाला आता त्याची जबाबदारी पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. त्याग आता आमच्या जीवनाचा पाया झाला पाहिजे. खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि खेड्यांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. पाण्याचा दुष्काळ पडलेला होता. सर्व विहिरी आटून गेलेल्या होत्या. झऱ्यांनाही पाणी राहिलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये पाण्याच्या थेंबासाठी वनवन फिरत हे लोक इकडे पळ तिकडे पळ धावपळ करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरासमोर असलेल्या विहिरीतलं शेवटलं तांब्याभर पाणी घेऊन आपल्या शेताकडे एक दाम्पत्य निघालं. शेवटलं पाणी. आता शेतातून वापस येऊ की नाही ही सुद्धा गॅरंटी त्यांना नव्हती. परंतु शेवटला उपाय बनवून हे छोटंसं पाणी घेऊन ते निघाले. आणि रस्त्यात जात असताना अतिशय क्षीण असा झालेला आवाज त्यांना ऐकू आला. आणि त्या आवाजाच्या दिशेनं ते पुढे पुढे जाऊ लागले. रस्त्याच्या कडेला अतिशय वृद्ध, मरणाच्या पंथाला लागलेला एक व्यक्ती पाण्यासाठी याचना करत होता. परिस्थिती अशी होती, थोडंसं पाणी, दिवस पूर्ण घालवायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही व्यक्ती त्यांना त्यांच्याकडून पाण्याची अपेक्षा करत आहे. कदाचित मी असतो तर पुढे गेलो असतो, ऐकून न ऐकल्यासारखं केल्यासारखं. परंतु अतिशय क्षीण झालेला, अस्पष्ट असलेल्या पाण्याची याचना करणारा आवाज या दाम्पत्यांनी ऐकला. पुढे गेले. क्षणाचाही विचार न करता स्वतःसाठी असलेलं पाणी जे दिवसभराकरिता त्यांच्या वापरात येणार होतं, त्या वृद्ध क्षीण झालेल्या गृहस्थाला त्यांनी पूर्णतः पाजलं. आणि तसंच ते पुढे निघून गेले. दिवसभर आपल्या शेतामध्ये झाडाखाली बसले. प्रियांनो, दिवसभर यांना पाण्याची आठवण सुद्धा झाली नाही. तहान लागणं तर दूर, परंतु त्यांना पाण्याची आठवण सुद्धा झाली नाही. संध्याकाळ झाली. सूर्य मावळतीकडे चाललेला होता आणि अशा वेळी दोघे जण उठले. हातामध्ये पाण्याचा तो तांब्या घेतला आणि अचानक त्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं. कारण रिकामा झालेला तांब्या हा पूर्णपणे भरलेला त्याला पाहायला मिळाला. तांब्यातून पाजलेलं ते पाणी पुन्हा जसून तसंच त्या तांब्यामध्ये आलेलं होतं. काहीतरी योगायोग असावा हा विचार करून दोघे पुन्हा घराकडे निघाले. पाहिलं तर घरासमोर प्रचंड गर्दी झालेली आहे. संपूर्ण गाव त्या घराभोवती थांबलेलं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये हंडे आहेत, पाण्याची भांडे आहेत. आणि हा काय प्रकार असेल म्हणून घाईघाईनं दोघंही
आपल्या घराकडे निघाले आणि पाहिलं तर त्यांच्या दारासमोर असलेली विहीर पाण्यानं एवढी भरलेली होती की सगळं पाणी विहिरीतून बाहेर वाहायला सुरुवात झाली होती. आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी घेण्यासाठी संपूर्ण गाव त्यांच्या दारामध्ये एकत्र झालेला होता. आणि मग दाम्पत्याला देवराज्याच्या कामाची आठवण झाली आणि त्यांच्या मनात पटलं की जे कार्य आज आम्ही जाताना केलेलं होतं ते प्रत्यक्षात देवाचं कार्य होतं. आणि देवाचं कार्य आम्ही केल्यामुळे देवानं अशाही बिकट परिस्थितीमुळे आमच्याच बरोबर संपूर्ण गावाचं कल्याण आणि उद्धार केलेला आहे. जर ते दाम्पत्य त्या दिवशी वृक्ष बनलं नसतं, वृक्षाप्रमाणे निस्वार्थी बनलं नसतं, झाड बनलं नसतं, तर प्रियांनो त्यांचाही उद्धार झाला नसता आणि त्यांच्या गावाचाही उद्धार झाला नसता. केवळ त्यांच्या निस्वार्थीपणामुळे, त्यांच्या त्यागामुळे, स्वतःच ते दुसऱ्यांना उपयोगी आणण्याच्या भावनेमुळे ही किमया घडली. हेच देवराज्य आहे प्रियजनांनो. आणि हेच कार्य आम्हाला करायचं आहे जे त्या दिवशी त्या दाम्पत्यानं केलं. आणि त्या कार्यामुळे ते स्वतःही सुरक्षित झाले आणि त्यांच्या नगरालाही, त्यांच्या शहरालाही त्यांनी सुरक्षित केलेलं आहे. प्रियजन हो, त्या आजच्या शुभवर्तमानामध्ये आलेल्या झाडाप्रमाणे आम्हालाही आश्रय देणारं, सावली देणारं, सांत्वन देणारं, मनाला आनंद देणारं, इतरांचं सुख दुःख वाटून घेणारं, इतरांना फळ देणारं असं जीवन स्वतःचं निर्माण करायचं आहे. कारण तुम्ही आणि मी देवाच्या राज्यात रोवली गेलेली वृक्ष आहोत. अतिशय छोट्या प्रमाणात आमच्या रोपणाची सुरुवात झालेली होती, आज आम्ही वृक्ष झालेलो आहोत. आणि म्हणून वृक्षाचे, त्या झाडाचे सर्व गुणधर्म आम्हाला अनुसरायचे आहेत, स्वीकारायचे आहेत. बाप्तिस्मा करणारा योहान शुभवर्तमानामध्ये असं म्हणतो, पहा आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे. जे झाड फळ देणार नाही ते तोडून अग्नीमध्ये टाकण्यात येईल. प्रियजन हो, देवराज्याची सुरुवात, देवराज्यामध्ये सैतानाची झालेली एंट्री आणि त्या सैतानाला जिंकून प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं जीवनदान आणि आम्हाला मिळालेल्या जीवनदानानंतर आम्हाला इतरांसाठी जीवन देण्याचं कार्य, हेच देवराज्यात असलेल्या झाडाचं कार्य आहे. संजीवन म्हणून आमच्या औरंगाबाद शहरासाठी, संजीवन म्हणून आमच्या महाराष्ट्रासाठी, संजीवन म्हणून आमच्या भारत देशासाठी, संजीवन म्हणून आजच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या अखिल विश्वासाठी, ख्रिस्ती विश्वासाने देवराज्यातील वृक्षाप्रमाणे आपलं कार्य करायचं आहे. आमचं छोटंसं कार्य देवराज्यासाठी अतिशय मोठं योगदान देणारं ठरणार आहे.
आजचं थीम आम्हाला केवळ आमचं कर्तव्य ख्रिस्ती म्हणून आमच्या परिसरासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या नगरासाठी, आमच्या शहरासाठी, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, आमच्या भारतासाठी जे आमचं कर्तव्य आहे त्याकडे आमचं लक्ष या विशिष्ट काळामधून वाटचाल करत असताना वळवण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रकोप, त्यानंतर अनेक व्हायरसेस एका पाठीमागून एक असे येत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये देवराज्यातील वृक्ष या नात्यानं, त्यागानं, आपुलकीनं, बलिदानानं, नम्रतेनं सगळं काही इतरांना देणारं असं जीवन आम्हाला घडवायचं आहे. येशू ख्रिस्तानं म्हटलं की तरी पेरल्यावर उगवून सर्व झाड पाल्यामध्ये मोठी होतो आणि त्याला अशा मोठ्या मोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्यांच्या सावलीत वस्ती करता येते. ख्रिश्चनिटी हा एक मोठा वृक्ष आहे ज्याच्या खाली अनेकांना सावली, आश्रय, सांत्वन, धैर्य, तारण, पाप क्षमा हे वितरित करण्याची जबाबदारी या वृक्षाची आहे. येशू ख्रिस्तानं हे सगळं केलं. पुढील जबाबदारी आमच्यावर दिली. पुन्हा एक वार आपण देवाच्या राज्यातील बनलेलं वृक्ष आणि त्याची जबाबदारी अभ्यासून पुढील जीवन जगण्यास सुरुवात करूया. देवबाप तुम्हाला आणि मला हे थीम देवाची इच्छा समजून घेण्यास सहाय्य करो. घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे आणि संतोषानं देणारा देवाला आवडतो. घरातच असताना देवकार्याकरिता, देवाचं ते देवाला देण्याकरिता आपण वेगळं करणार आहोत. आणि यावेळी क्राइस्ट चर्च यूथ गाणं सादर करणार आहे. उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 536 सर्व ख्रिस्तासाठी काही. हे गीत यूथ गात असताना आपणही त्यांच्या सोबत गाऊया आणि देवाचं देवाकरता वेगळं करूया.
प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आहोत. आमच्याकडं जे काय आहे सर्व तुझ्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. तुझ्याकडून प्राप्त झालेल्यामधून या कौटुंबिक भक्ती प्रसंगी, उपासने प्रसंगी तुझ्या लेकरांनी तुझ्या सेवा कार्यासाठी आपल्या घरात असतानाच वेगळं केलेलं आहे. त्याचा तू स्वीकार कर. त्यासहित आम्ही आपणाला अर्पण तुझ्या सेवेकरता तुझं प्रताप ईश्वराला सादर करावे असं तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, अखिल विश्वावर तू प्रीती करतोस. कुणाचाही नाश होऊ नये अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच आम्ही ख्रिस्त जनांनी सर्वांसाठी मध्यस्थी आणि विनंती करावी असं आव्हान तुझ्या शिष्यांद्वारे तू आम्हाला केलेलं आहेस. त्यानुसार आम्ही मध्यस्थी करतो. आमची प्रार्थना ऐक. हे पित्या, ज्या मोठ्या संकटानं अखिल विश्वाला भयभीत केलेला आहे, त्या सर्व संकटांपासून या विश्वाला तू मुक्त कर अशी प्रार्थना करतो. हे पित्या, आम्ही मध्यस्थी करतो. आम्ही सर्वांनी नम्र व्हावं. मुक्ती देणारा तू आहेस हे स्वीकारावं आणि नम्र होऊन तुझ्या पुढे नतमस्तक व्हावं असा अनुग्रह अखिल ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तू दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. आमच्या भारत देशामध्ये जे भीतीचं वातावरण आहे, हे पित्या, या सर्व आजारांपासून, कोरोना 19 आणि डेल्टा प्लस यापासून अखिल भारतीयांचं रक्षण कर. हे पित्या, या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणारी जी लस तू निर्माण केलेली आहे, ती लस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभू तुझं सामर्थ्य आणि शक्ती दे. प्रेमळ पित्या, या कार्याला गती दे आणि लवकरात लवकर या विश्वाला या सर्व व्हायरसेसपासून मुक्त कर अशी प्रार्थना करतो. आमच्या भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सर्व मंत्रिमंडळ अहोरात्र या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. त्यांना यशस्वी कर. त्यांच्या विचारांना शक्ती दे आणि प्रेमळ पित्या, कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी या सर्वांचं सहाय्य कर. आमचं महाराष्ट्र शासन, आमचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, संरक्षण दे, कृपा दे. आणि महाराष्ट्राला
या सर्व स्थितीमधून पार आणण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचं ज्ञान तू प्रदान कर. सर्वांना आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाचं आणि आमच्या शासनाचं सर्व वैद्यकीय क्षेत्र, पोलीस यंत्रणा, आमची आर्मी, या सर्वांना, कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तुझा आशीर्वाद दे. सर्व सफाई कर्मचारी आणि इतर सर्व सेवक, या सर्वांना तुझा अनुग्रह कृपा दे, तुझं आरोग्य दे आणि या सर्व संसर्गांपासून त्यांचं संरक्षण तू कर. हे पित्या, आमच्या देशाचं, महाराष्ट्राचं जे झालेलं आर्थिक नुकसान आहे, प्रेमळ पित्या, ते भरून काढण्यासाठी योग्य मार्ग तू आम्हाला दे. जे नुकसान शैक्षणिक क्षेत्रांमधून झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी प्रेमळ पित्या योग्य दिशा तू आम्हाला दे. आणि हे कृपाळू प्रभो, पुन्हा एक वार आमच्या भारत देशाची, आमच्या महाराष्ट्राची, आमच्या औरंगाबादची, किंबहुना सर्व विश्वाची परिस्थिती तू नियंत्रणात येऊ दे. आणि पुन्हा एक वार सर्व बाबतीत सर्वांना सुजलाम सफलाम होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो सर्व धार्मिक पुढारी यांनाही तुझं विशेष मार्गदर्शन तू दे. आम्ही प्रार्थना करतो आमचं चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, आमचे मॉडरेटर, व्हॉइस मॉडरेटर, CNI सिनडची कार्यकारिणी पदाधिकारी, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो सर्व डायसेस जे CNI मध्ये आहेत, ते सर्व 27 धर्मप्रांत, त्यांचे बिशप्स, कार्यकारिणीज आणि सर्व मंडळ्या, यांना तू स्थैर्य दे, आरोग्य दे, शक्ती दे आणि सामर्थ्य दे. प्रभू, सर्वांना या सर्व व्हायरसेस पासून तू दूर ठेव. आम्ही प्रार्थना करतो आमचा मराठवाडा धर्मप्रांत, आमचे बिशप साहेब राईट रेव्हरंट MU कसाब, त्यांचं कुटुंब, लेकरं, परिवार, त्यांना सहकार्य करणारी मराठवाडा धर्मप्रांताची कार्यकारिणी, त्यातील पदाधिकारी, सदस्य, या सर्वांना तुझा आशीर्वाद. धर्मप्रांतामधून असणाऱ्या सर्व मंडळ्या, ज्या खेड्यापाड्यामधून आहेत, शहरी भागातून आहेत, त्या सर्वांनाही प्रेमळ पित्या तुझं सहाय्य कर. सर्वांचं रक्षण या व्हायरसेसपासून कर. सर्व आचार्यगण, सुवार्तिक, मिशनरीज यांनाही तुझा आशीर्वाद दे. आमची क्राइस्ट चर्च मंडळीचे सर्व सेवक, ऑल्टर बॉईज, पास्टरेट कमिटी, पदाधिकारी, कमिटीचे सदस्य, त्याचप्रमाणे तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूल, शिक्षक, क्वायर ग्रुप, भजनी मंडळ, या सर्वांना तुझा आशीर्वाद. आणि प्रेमळ पित्या, याही परिस्थितीमधून तुझा गुणगौरव करण्यासाठी आणि तुझ्या राज्यामध्ये रोपलेल्या झाडाप्रमाणे कार्य करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, आम्हा सर्वांना आरोग्य दे. विशेष रीतीने आम्ही प्रार्थना करतो मंडळीमधून जे आजारी आहेत त्या सर्वांना आरोग्य दे, सर्वांना प्रतिकार शक्ती दे. आणि प्रेमळ पित्या, सर्वांना तुझी साक्ष देण्याची संधी तू लाभू दे. कृपाळू जिवंत दे बापा. या सर्व प्रार्थना, विनंत्या, मध्यस्थ्या आमचा धन्य तारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणे मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सर्वांना सलाम. कोरोना पेशंटची संख्या कमी झालेली आहे.
कोरोना अजून संपलेला नाही आणि म्हणून मंडळीला विनंती आहे की कृपया काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं शक्यतो टाळा. अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. गर्दीत जाण्याचा प्रसंग असेल तर कृपया मास्कचा वापर करा. सॅनिटायझरनं वारंवार हात धुवा. स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराचीही काळजी घ्या.